नमस्कार मित्रांनो, आज आपण एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत। सर्वांना विनंती आहे की आजचा व्हिडिओ सर्वांनी पूर्णपणे अगदी पाहावा, व्यवस्थित, कुठेही स्किप न करता। मागचा व्हिडिओ आपण बनवला होता, तर पाठीमागं दिसतंय तुम्हाला तो सुळक्याचा डोंगर आहे आणि त्याचबरोबर आपण त्या डोंगरावरून दिसणारे समोरचे जे लहान लहान छोटे डोंगर होते त्यापैकी एका डोंगरावरती आपण आलेलो आहे आज। आणि आजूबाजूला पसरलेलं हे विस्तीर्ण असं पूर्णपणे शांत असं माळरान दिसतंय तुम्हाला सर्वांना। हा बघा, हा छोटासा डोंगर आहे। ह्या डोंगरावरती आज आपण जाणार आहोत, तर चला तर जाऊया आणि बघूया। कारण या डोंगरावरती अगदी लहानपणी शाळेमध्ये असताना आम्ही आवर्जून यायचो फिरण्यासाठी ह्या माळरानामध्ये। शनिवारची सुट्टी असायची शाळेची आणि बोरं कार खायला आवडायची। पण ज्या वेळेस शाळेतून शनिवारची सुट्टी आणि रविवारचा दिवस आम्ही यायचो, त्यावेळेस एकटे कधी येत नव्हतो, सोबत अनेक जण असायचे। आणि हा खरं तर सध्याचा काळ हा दिवाळी नंतरचा काळ आहे आणि या काळामध्ये, दिवाळी नंतरच्या वातावरणामध्ये या संपूर्ण माळरानावरती आपल्याला पूर्णपणे या पूर्ण माळरानावरती आपल्याला दिवाळी नंतर दिवाळीच्या सणासाठी रंगवलेली मेंढरं दिसायची, गुरं, शेरडं अशी जनावर दिसायची। आज मात्र या माळरानावरती पूर्णपणे शांतता आहे। हे माळरान आज पूर्ण शांत आहे। खूप दूर दूर पर्यंत आपण बघितलं, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला कुठेही एकही जनावर दिसत नाही आणि एकही शेळी मेंढी दिसत नाही। हे असं का घडलं तेच पाहण्यासाठी, बघण्यासाठी आपण आलेलो आहे। चला तर आपल्या पाठीमागे दिसणाऱ्या उंचवट्यावरती छोटासा डोंगर आहे, याच्यावरती जाऊया। तिथून आजूबाजूचा परिसर अजून खूप विस्तृत असा दिसतोय, बघूया। प्रत्येकाचं एक मनोगत असतं, आठवणी असतात। अनेक जण आपल्या आठवणी सांगतात, प्रत्येक जण सांगतं की आमच्या लहानपणी हे होतं, आमच्या लहानपणी ते होतं, आमच्या पूर्वी हे होतं, आमच्या पूर्वी ते होतं। पण माळरानांना सुद्धा एक आठवण असते, माळरानांचा सुद्धा एक इतिहास आहे। आणि हे जे माळरान, ही परिस्थिती सगळीकडेच आहे। आज महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल, सगळीकडे, महाराष्ट्रात तर सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये ही माळरान आज पूर्णपणे रिकामी, एकटी दिसतायत। ही खरंच एकटी होती का? ही माळरान खरंच शांत होती का? तर असं अजिबात नव्हतं। ज्या वेळेस आम्ही लहानपणी शनिवारी सकाळची शाळा सुटली की यायचो आणि रविवारी पूर्ण दिवसभर या माळरानाने फिरायचो, जनावरांच्या मागे, मेंढरांच्या मागे। सोबतच आमच्या सोबत कुत्री असायची, मित्र असायचे आणि आवर्जून, लहानपणीचा आनंद वेगळाच होता, आवर्जून यायचो। कारण हे छोटे उंच डोंगर, हे माळरान बघायला खूप आवडायचं। कारण या काळामध्ये, आता आपण वरती आलोय, आपण बघू शकतो या परिसरामध्ये जेव्हा मी पूर्वी यायचो तेव्हा हा संपूर्ण परिसर वेगवेगळ्या रंगाने रंगलेला असायचा। कारण दिवाळीसाठी प्रामुख्याने धनगर समाज किंवा सगळेच पशुपालक समाज दिवाळीला आपली जनावरं रंगवतात, त्यांची पूजा करतात आणि दिवाळीनंतर ऋतुप्रवास सुरू होतो। म्हणजे हा तसा पर्जन्य छायेचा काटेरी झुडपांचा प्रदेश आणि या परिसरातून, या भीमा नदीच्या खोऱ्यातून, हा सगळा भीमा नदीच्या खोऱ्याचा भाग आणि हा भीमेचीच उपनदी असणारी मान नदीच्या खोऱ्यातून, हा या सगळ्या परिसरातून, ह्या सगळ्या माळरानावरती आपल्याला सगळीकडे गाय गुरं
मेंढरं, रंगवलेली मेंढरं या काळामध्ये बघायला मिळायची. पण आज मात्र या डोंगरावरती मी एकटाच आहे, सोबतही कोणी नाही आणि कुठेही एकही मेंढरू दिसत नाही. हे असं का घडलं? खरं तर हा जो परिसर आहे, हा जो परिसर आहे, हा परिसर पर्जन्यछायेचा प्रदेश आणि आपल्या पाठीमागे खूप दूरपर्यंत दिसते आपल्याला ते शंभू महादेव डोंगर रांगांचा भाग. खर तर प्राचीन काळापासून या माळरानांनी हजारो वर्ष मानवी संस्कृतीला जिवंत ठेवण्याचं, हलत ठेवण्याचं काम केलंय. मानवी संस्कृतीचं चलनवलन ह्या माळरानांवरती हजारो वर्षापासून होतं. परंतु अलीकडच्या काळामध्ये मात्र हा बदल झालेला आहे. अचानक हा बदल झाला की घडून आला. असं नक्की काय घडलं की ही माळरान आज पूर्णपणे शांत आहे? हजारो वर्ष आपल्या अंगा खांद्यावरती जनावरांना, शेळ्या मेंढ्यांना, गायगुरांना खेळवणारी माळरानं आज पूर्णपणे रिकामी आहेत. पूर्णपणे कुठेही काहीही दिसत नाही. जेव्हा आम्ही शाळेतून यायचो तेव्हा सगळ्या माळरानावरती सर्वत्र हे जे दिसतंय पाठीमागे, ह्या संपूर्ण छोट्या छोट्या दऱ्याखोऱ्यांमधून अगदी या वेळेला मेंढरांचा आवाज यायचा, मेंढक्यांचा आवाज यायचा. ते मेंढके आपल्या मेंढरांना त्या समोर दिसणाऱ्या पाण्याच्या ठिकाणी, छोटासा तलाव आहे त्या ठिकाणी पाण्यावर घेऊन यायचे आणि आवर्जून या परिसरामध्ये लांडग्यांचा वावर होता. आजही आहे काही प्रमाणात, परंतु ती संख्या आज आपल्याला अजिबात आढळत नाही. कारण याच खोऱ्यातून, याच माळरानातून मेंढके आपल्या मेंढरांना आवाज द्यायचे, पाण्यावरती घेऊन यायचे. त्यासाठी जी भाषा होती, मेंढरांना कोवं घालायचे, बोलवायचे. एखाद मधूनच लांडगा उठायचा, मेंढरात ताणायचा. तो लांडगा हुसकावण्यासाठी आपली कुत्री घेऊन आवाज ऐकायला यायचा. ससे उठायचे, हरणं उठायची. अनेक हा परिसर समृद्ध होता. नैसर्गिक, ज्याला आपण संपत्ती म्हणतो निसर्गाची, त्याच्यामध्ये छोटे छोटे प्राणी असतील, ससे, हरणं, लांडगं, खोकड, कोल्हे, घोरपडी. परंतु आज मात्र या पूर्ण माळरानावरती आपण एकटेच आहोत आणि हे माळरान पूर्णपणे कधीही नव्हतं असं पूर्णपणे एकटं पडलेलं आहे. हे माळरान कधीही एकटं नव्हतं, कारण याच माळरानावरती मानवी संस्कृती रुजली आणि फुलली. माणसाने सर्वात पहिला प्राणी जर कोणता पाळला असेल तर तो स्वसंरक्षणासाठी कुत्रा पाळला. साधारण 15 ते 30 हजार वर्षापूर्वी माणसाने सर्वात प्रथम कुत्रं पाळलं स्वसंरक्षणासाठी. त्यानंतर हळूहळू माणसाने शेळ्या मेंढ्या, गाई गुरे पाळायला सुरुवात केली. साधारणतः 10,000 वर्षापूर्वी माणसाने ही जी जनावरं होती निसर्गात मुक्त, ती जनावरं आपलेशी करायला आणि माणसळवायला सुरुवात केली. याच्यामध्ये प्रामुख्याने गाई गुरं, म्हशी, शेळ्या मेंढ्या या प्राण्यांना माणसाने आपल्या फायद्यासाठी असेल किंवा उपयोगासाठी असेल, ती उपयोगाची होती म्हणून ती माणसळायला सुरुवात केली. आज हे सर्व प्राणी निसर्गामध्ये कुठेही आढळत नाहीत. जे एकेकाळी निसर्गामध्ये सर्वत्र होते, त्याच्यामध्ये आज निसर्गात आपल्याला मुक्तपणे शेळी, मेंढी, गाई कुठेही निसर्गात आढळत नाहीत. कारण ते निसर्गातून पूर्णपणे नामशेष झालेले आहेत, नष्ट झालेले आहेत आणि त्यांचं अस्तित्व फक्त आज माणसांपुरतं मर्यादित आहे. जिथे माणसं आहेत किंवा माणसांनी पाळलेले आहेत तेवढेच मर्यादित आहेत, निसर्गातून पूर्णपणे संपलेले आहेत. सध्या मात्र माणसांनी सुद्धा
मेंढरं पाळणं बंद केलं. कारण जर मेंढरं पाळली असती तर आपल्याला या माळरानावरती आज आपण एकटं अजिबात नसतो. कारण ही जी माळरानं आहेत किंवा ही जी माळरानाची जी वाट आहे, ही वाट शांत कधीच नव्हती. हजारो वर्षापासून याच माळरानातून, याच मार्गातून ही जी आपल्याला समोर छोटीशी वाट दिसते, दोन्ही डोंगरांच्या मधून छोटीशी, याच वाटेने रोज दिवाळीनंतर ऋतू प्रवासाला निघणारे हजारो मेंढरांचे कळप, हजारो मेंढरांचे खांडवे घेऊन मेंढके काळ्या रानाला जायचे. काळं रान म्हणजे आज ज्याला आपण मराठवाडा म्हणतो. कारण पावसाळ्यानंतर ना या परिसरातील गवत किंवा चारा संपला जातो आणि हे तसा कुसळी गवताचा प्रदेश, त्यामुळे या परिसरामध्ये या माळरानांवरती फक्त पावसाळ्याच्या दिवसांमध्येच जनावरांना चारा मिळतो. त्यानंतर ही जनावरं मेंढरं घेऊन सगळे मेंढके काळ्या रानला जायचे आणि याच वाटेने जायचे. या वाटेने आज शेती दिसू लागली आपल्याला. ही शेती पूर्वी कधीच नव्हती, कारण या माळरानावरती शेती कधीही फुललेली नाही. ही शेती फुलायला सुरुवात का झाली तर माणसांनी मेंढरं पाळणं बंद केलं. त्याचे कारण काही वेगळं असू शकतं, परंतु या वाटेने हजारो वर्ष प्रवास करणारे मेंढके अचानक कुठे गेले? अचानक मेंढरांची संख्या कमी झाली. कारण ह्या भीमा नदीच्या खोऱ्यातून पंढरपूर मार्गे अनेक मेंढके खाली काळ्या रानला जायचे. कारण हा ऋतू प्रवासावरची वाट आज मात्र पूर्णपणे रिकामी आणि मोकळी पडली. तर ही माळरानं खरंच पूर्वीपासून अशी मोकळी, निस्तेज, अजिबात कोणीही नाही, कुठेही पूर्णपणे शांत कधीच नव्हती. कारण या माळरानांनी हजारो वर्ष फक्त मानवी संस्कृतीची रचनाच केली नाही, तर अनेक वर्ष, हजारो वर्ष माणसांना जगण्याचा आधार दिला, आश्रय दिला. त्याचबरोबर अनेक प्राण्यांना सुद्धा आश्रय दिला. आज आपण पाहतो की भारतीय अधिवासातून व भारतीय वनांमधून चित्ते नामशेष झाले. त्यामुळे जिथे असतील तिथून चित्ते आपल्या देशामध्ये आणले गेले आणि पुन्हा भारतीय माळरानावरती, भारतीय अधिवासामध्ये चित्त्यांना वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु इथे मला एक प्रश्न पडतोय की हजारो वर्ष मेंढरं राखणारे मेंढके, गाई गुरं राखणारे गुराखी, म्हशी राखणारे ही जनावरं, ही माणसं, ज्यांनी हजारो वर्ष साधारणतः कुत्राच विचार केला तर माणसाने 15 ते 30 हजार वर्षापूर्वी कुत्रं पाळायला सुरुवात केली. पहिलं कुत्रं. आज देशी कुत्रं फार साढळत नाही ग्रामीण भागात सुद्धा. शहरातून तर हद्दपार झालं पूर्ण. कारण देशी कुत्री नकोत, विदेशी, परदेशी पाहिजेत. ती घरात पण राहतात, ती घरात ती आणून पाळली जातात. पण जसे चित्ते नामशेष झाले म्हणून परदेशातून आणले गेले, तसे आज या परिसरातून, संपूर्ण परिसरातून मेंढके नामशेष झाले, मेंढरं नामशेष झाली. त्यांची भाषा, मेंढरं राखण्याचं कौशल्य, त्यांची संस्कृती, त्यांची जगण्याची पद्धती आणि त्यांनी निर्माण केलेली संस्कृती, प्रामुख्याने या माळरानांवरती पशुपालकांचीच संस्कृती खूप फुलली. अगदी धनगरांची जर विचार केला तर आजही पशुपालकांमध्ये धनगरांना अग्रगण्य मानलं जातं. परंतु आज ही अवस्था वेगळी आहे. याच डोंगरदऱ्यातून एकेकाळी सुंबरानं मांडलचा आवाज घुमला, सुंबरानं मांडलीची संस्कृती फुलली, ढोलांचा, डफांचा आवाज आला. ती माळरानं, ती संस्कृती आज पूर्णपणे लोप होत चालली. कारण ही माळरानं फक्त शांत होत नाहीत, तर ही शांत माळरानं, या माळरानांची शांतता मात्र खूप भयंकर आहे. कारण ह्या माळरानांनीच हजारो वर्ष ज्या संस्कृतीला, ज्या माणसांना जिवंत ठेवलं, ती माणसं आज अचानक कुठे गायब झाली? कारण ते हजारो वर्ष पशुपालकांचं असेल किंवा
इतर गावगाड्याला, प्राचीन व्यापारी मार्गाला आकार देणारी ही माळरान आहेत. कारण पूर्वीचा व्यापार हा पूर्णपणे जनावरांच्या पाठीवर माल लादून चालायचा आणि त्या जनावरांना अर्थातच हीच माळरानं, हाच चराव कुरणांचा प्रदेश हा हक्काचा होता. कारण याच माळरानांवरती ही जनावरं मुक्तपणे संचार करत होती, चरत होती आणि त्याच जनावरांच्या पाठीवर माल लादून हजारो वर्ष या देशातला व्यापार चालला. हजारो वर्ष. आज देशाचा विचार केला तर भारतामध्ये बेरोजगारीचा दर हा साधारणतः 5% वरती पोहोचलाय. महाराष्ट्राचा विचार केला तर तो बेरोजगारीचा दर 3% वरती पोहोचलाय. आणि आपण पाहतो प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्ष अलीकडे नोकऱ्या निर्माण करण्याचं आश्वासन देत आहेत निवडून येण्यासाठी, की आम्ही नोकऱ्या निर्माण करणार, एवढ्या टक्के तेवढ्या टक्के. पण या माळरानांबद्दल कोणीच बोलत नाही. कारण ही माळरानं, ही भयानक शांतता, हजारो कुटुंबांचा पारंपरिक व्यवसाय, पारंपरिक उपजीविकेची साधनं पूर्णपणे नष्ट झाली, पूर्णपणे नामशेष झाली. आज कुठेही आपल्याला मेंढर राखताना कोणी दिसत नाही. हा बदल खूप दूरचा आहे असं नाही. तर याच समाजाच्या लोकांना शिक्षण मिळालं. शिक्षणाने कोणाचंही नुकसान होत नाही, परंतु शिक्षण देत असताना यांचा जो पारंपरिक व्यवसाय होता, या व्यवसायाचा किंवा हा व्यवसाय वाढेल टिकेल याचा कुठेही विचार न करता हा व्यवसाय करणं म्हणजे एक अपमानजनक जीवन वाट्याला आणं. हा प्रकार वाढत गेला. कारण मेंढक्यांचं जीवन भयंकर बनत गेलं. त्यामुळे नवीन शिकलेल्या पिढीला हा व्यवसाय नकोसा झाला. तो का नकोसा झाला असेल हा खरं तर विचार करण्याचा प्रश्न आहे, की त्यांना व्यवसायच नकोसा झाला तो. कारण हजारो वर्षाची उपजीविका ज्यावरती हजारो पिढ्या जगल्या, तो व्यवसाय आज नकोसा वाटू लागला आणि शिक्षणाच्या माध्यमातून मिळणाऱ्या नोकऱ्यांची संख्या अतिशय कमी असताना सुद्धा अनेक तरुण याच पारंपरिक व्यवसाय सोडून नोकऱ्यांच्या मागे गेले. नोकऱ्या तर सगळ्यांना मिळाल्याच नाहीत. ज्यांना ज्या पटीत आरक्षण असेल त्याच पटीत नोकऱ्या मिळाल्या, पण त्याच प्रमाणात त्याच समाजातील तरुणांची संख्या असेल आणि सगळ्यांनाच नोकऱ्या मिळतील हे शक्य नाही. मग ही लोक गेली कुठे? कारण ह्या गावगाड्यातून, या माळरानाहून गायब झालेली माणसं गेली कुठे हे कोणीही शोधत नाही. हे कोणीही शोधलेलं नाही. कारण एकीकडे रोजगार निर्माण करण्याचा विचार केला जातो, परंतु हजारो वर्षाचा रोजगार जिथे बुडाला त्याबाबत मात्र अजिबात विचार कोणीही करत नाही. यामुळे असे पारंपरिक मेंढपाळ असतील किंवा इतर भटके लोक असतील किंवा इतर भटके किंवा इतर गावगाड्यातील 18 आलुतेदार 12 बलुतेदार असतील, सगळ्यांचीच ही परिस्थिती आहे. सगळ्यांचेच पारंपरिक रोजगार बुडाले. आता ही माणसं गेली कुठं? पोटासाठी मिळेल ते काम करू लागली. ही माणसं जे स्वयंपूर्ण जीवन जगत होती हजारो वर्ष, त्यांच्याकडे स्वतःचा पारंपरिक व्यवसाय होता. तो व्यवसाय सोडून ही माणसं आज अनेक लोक पोटासाठी अक्षरशः भिक्षा मागून जीवन जगतायत. काही शेतमजूर झाले, काही बांधकाम मजूर झाले, तर काही ऊसतोड मजूर झाले. ऊसतोड मजुरांची काही परिस्थिती आहे सध्या आणि बांधकाम मजुरांची काही परिस्थिती आहे आपण पाहतोय. तर या भयानक माळरानांच्या शांततेत मला तरी हे प्रश्न पडले आणि त्याची काहीशी उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न केला. तुम्हालाही असे काही प्रश्न पडत असतील किंवा पडले असतील तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा, आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि नक्कीच तुमची प्रतिक्रिया कळवा. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या पुढील काळातही आपण असेच वेगवेगळ्या विषयांवरती बोलण्याचा प्रयत्न करू. थांबूया आज आपण इथेच.